नमस्कार. रोखोकला आपलं स्वागत. प्रेक्षक मी डॉक्टर उदय निरगुडकर. उरीला जम्मू आणि काश्मीरमध्ये उरीला 18 सप्टेंबरला लष्कराच्या 12व्या ब्रिगेडच्या मुख्यालयावर पाकिस्तानी घुसखोरांनी हल्ला केला. आमचे 18 जवान शहीद झाले. शहीद होणाऱ्यांमध्ये महाराष्ट्रातले 4 वीर जवान आहेत. मला आठवतंय याआधी 25 जूनला पुलवामात सीआरपीएफच्या पथकावर असाच हल्ला झाला होता. त्यात आमचे 8 जवान शहीद झाले होते. या वर्षाची सुरुवातच पठाणकोटच्या हवाई दलाच्या तळावर झालेल्या हल्ल्यानं झाली होती. त्याआधी वर्ष संपता म्हणजेच 7 डिसेंबरला अनंतनागमध्ये सीआरपीएफच्या पथकावर हल्ला झाला होता. त्याआधी 5 डिसेंबरला 31व्या फील्ड रेजिमेंटच्या तळावर हल्ला झाला होता. त्यात 11 जवान शहीद झाले होते. पाकिस्ताननं भारतावर केलेल्या अशा दहशतवादी हल्ल्यांची यादी माझ्याकडे प्रचंड मोठी आहे. मुद्दा तो नाही आहे. मुद्दा असा आहे की पठाणकोट असो, उरी, अनंतनाग, अखनूर फक्त नावं बदलत आहेत. आपल्याच हद्दीत घुसून पाकिस्तान नापाक कारवाया करतोय आणि या पाकिस्तानचं करायचं काय या प्रश्नाचं उत्तर शोधण्यात आम्ही गेले अनेक वर्ष मग्न आहोत. उरी इथे झालेला हा जो ताजा हल्ला आहे त्याच्या संपूर्ण भारतभर अत्यंत संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. पाकिस्तानला समजेल अशाच भाषेत उत्तर द्यायला हवं अशी सर्वसामान्यांची इच्छा आणि भावना आहे. पाकिस्तान सोबत राजकीय, आर्थिक आणि कूटनीतिक संबंध तोडून टाकले पाहिजेत आणि आधी थेट LOC ओलांडून त्यांच्यावर कारवाई करायची वेळ आली आहे अशी जनभावना आहे. ट्रॅक टू डिप्लोमसी तोकडी पडली आहे का? लाहोरचे कबाबस्तान हा विषय आता परराष्ट्र धोरण, उच्चस्तरीय चर्चा आणि ट्रॅक टू डिप्लोमसी यांच्या पलीकडे गेलाय का? भारत पाकिस्तान डिप्लोमसी बाजूला ठेवून आता एकदा सेना दलाच्या माध्यमातून हा प्रश्न हाताळावा का? श्रीनगर, उरी, पठाणकोट, अनंतनाग, अखनूर इथे आपले जवान रक्त सांडतायत. हे आपण थांबवू शकत नाही. पाकिस्तानचे राजकारणी हे तिथल्या लष्कराच्या हातातले बाहुले आहेत, बाहुले. मग त्या राजकारण्यांशी बोलून फायदा काय आणि लष्कराशी बोलून प्रश्न सुटणार कसा? अणुबॉम्बची भीती घालणाऱ्या पाकिस्तान समोर आपण किती काळ नमून राहायचं? 56 इंची छाती असलेले पाकिस्तानला धडा शिकवू शकत नाहीत. पाकिस्तान सोबत व्यापारी संबंध तोडले तर पाकची कोंडी होईल का? पाकिस्तानशी व्यापारी संबंध ठेवलेत तर भारतात पाय ठेवू देणार नाही असा इशारा आम्ही युरोपातल्या आणि अमेरिकनांच्या कंपन्यांना दिला तर पाकिस्तान सारख्या राष्ट्रावर इतर बड्या राष्ट्रांचा दबाव वाढणार नाही का? चला यासारख्या असंख्य प्रश्नांचा वेध घेऊयात आजच्या खास रोखोक कार्यक्रमात. LOC ओलांडणार का? LOC ओलांडणार का? सुरुवातीला पाहूया या विषयावरचा एक खास रिपोर्ट. देशभरात संतापाची लाट. दिल्लीत बैठकांचा सिलसिला. आंतरराष्ट्रीय पातळीवर निषेध. जम्मू आणि काश्मीरमध्ये उरी इथल्या लष्करी तळावर झालेल्या हल्ल्यानंतर देशभरात संतापाची लाट आहे. दिल्लीत शिवसेनेनं पाकिस्तानच्या विरोधात निदर्शनं केली. पाटण्यामध्ये भाजपनं पाकिस्तानचा निषेध केला. तर पंजाबमध्ये लुधियानात काँग्रेसनं जोरदार निदर्शनं केली. उरीमधल्या या भीषण हल्ल्याचं चोख प्रत्युत्तर पाकिस्तानला द्यावं अशी मागणी देशात जोर धरू लागली आहे. काँग्रेसनंही पंतप्रधान मोदींच्या 56 इंची छातीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय. 2014 के चुनाव से पहले मोदी जी कांग्रेस की सरकार को बार बार कहा करते थे कि पाकिस्तान को लव लेटर लिखना बंद करें. मोदी जी 56 इंच का सीना फुलाकर ये कहा करते थे कि 1 सर के बदले में हम 10 सर लेकर आएंगे और पाकिस्तान से पाकिस्तान की भाषा में बात करनी चाहिए. आज समय आ गया है कि देश के 125 करोड़ वासी एक बार फिर मोदी जी को उनके वायदे की याद दिलाना चाहते हैं. या हल्ल्याचा कट पाकिस्तानातच शिजला आणि तिथून घुसखोरी करून अतिरेक्यांनी उरी सेक्टरमध्ये हल्ला चढवला हे आता स्पष्ट झालंय. मात्र केंद्र सरकार यावर काय कारवाई होऊ शकते याची चाचपणी करते.
जे करायचं ते विचार करूनच, असा केंद्रीय मंत्र्यांचा सूर आहे. इसके लिए इसलिए कहा ना, जो कदम उठाना है वो सोच समझ करके कदम उठाएंगे. उसको ज़्यादा बयानबाजी करके उसको बिल्कुल अलग तरह का मुद्दा नहीं बनाना है. जो करना है वो सोच समझ के फोकस के साथ करना चाहिए. किसी भी चीज को करने के लिए ठंडे दिमाग से सोच समझकर रणनीति के तहत काम करना चाहिए. मुझे पूरी आशा है कि जो हमारे प्रधानमंत्री जी ने बोला उसके ऊपर जरूर कुछ न कुछ होगा. ही चाचपणी करण्यासाठी पंतप्रधान कार्यालयावर बैठकांचा सिलसिला सुरू होता. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केंद्रीय गृहमंत्री, संरक्षण मंत्री यांच्यासह बैठक घेतली. त्यांनी लष्कर प्रमुख, NIAचे अधिकारी यांच्याशी चर्चा केली. अद्याप यावर कोणताही निर्णय झाला नसला तरी पाकिस्तानच्या या कृतीला चोख प्रत्युत्तर देण्याची वेळ आली आहे हे नक्की. या हल्ल्याला उत्तर देण्याकरता आपण सज्ज असल्याचं लष्करानंही स्पष्ट केलंय. The desired capability to respond to such blatant acts of aggression and violence in the manner as deemed appropriate by us. We reserve the right to respond to any act of the adversary at the time and place of our own choosing. लष्कराची सिद्धता आहे, देशभरातून दबाव आहे. केंद्रात आता सत्तेत असलेला भाजप पूर्वी अशा चोख प्रत्युत्तरांची भूमिका मांडत आलाय. त्यामुळे किमान पाकव्याप्त काश्मीरमध्ये असलेले अतिरेकी तळ उद्ध्वस्त करण्याकरता लष्कराला ग्रीन सिग्नल मिळणार की पुन्हा एकदा निव्वळ इशारे देऊन हा हल्ला आणि त्यातले शहीद विस्मृतीत जाणार. ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया. LOC ओलांडणार का या विषयावरचा हा रिपोर्ट पण पाहिला आणि त्याची चर्चा करण्यासाठी आपण आज आमंत्रित केले. आपल्या सोबत आहेत काँग्रेसचे खासदार हुसेन दलवाई. हुसेनजी, आपल्या या कार्यक्रमात स्वागत. जतीन देसाई, ज्येष्ठ पत्रकार आणि भारत पाक संबंधांचे आंतरराष्ट्रीय संपूर्ण व्यवहाराचे अभ्यासक जतीन देसाई आपल्या बरोबर आहेत. आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक डॉक्टर शैलेंद्र देवळाणकर हे देखील आपल्या बरोबर आहेत. शैलेंद्रजी, आपल्या या कार्यक्रमात स्वागत. आणि अभय पटवर्धन, निवृत्त कर्नल अभय पटवर्धन नागपूरहून या कार्यक्रमात सहभागी होत आहेत. सर्वात पहिला प्रश्न घेऊन आपण अभय पटवर्धन यांच्याकडे जाऊया. अभय पटवर्धन, हा एखाद झालेला हल्ला समजायचा का हे पाकिस्ताननी एक ज्याला आपण म्हणतो युद्धच, अघोषित अशा स्वरूपाचं युद्धच करायला सुरुवात केली असं समजायचं? आपलं काय म्हणणं आहे अभय पटवर्धन? हे जे पाकिस्तानने सुरू केलेलं आहे हे एक अघोषित युद्ध आहे. 1990 पासनं पाकिस्तानने आपल्या इथे अघोषित युद्धाला सुरुवात केली, प्रॉक्सी वॉरला सुरुवात केली. त्यांनी आपल्याला बराच त्रास देण्याचा प्रयत्न केला, ज्याची कल्मिनेशन कारगिल वॉरमध्ये झाली. पण कारगिल वॉरमध्ये ज्यावेळेला त्यांना कळलं की कन्व्हेन्शनल वॉरमध्ये पाकिस्तान आपल्याला कधीच जिंकू शकणार नाही, त्यावेळेला त्यांनी आपल्या या ज्या कारवाया आहेत या जास्त जोरामध्ये करायला सुरुवात केली. आणि 2000च्या नंतर हा जो कारभार सुरू झाला तो आत्तापर्यंत सतत चालूच आहे. पाकिस्तान आपल्याशी डायरेक्ट लढू शकत नाही, त्याच्यामुळे स्टेट ॲक्टर्सला घेऊन ते आपल्याशी लढतात आहेत. आपण जसा मुक्तीवाहिनीचा उपयोग केला होता 1971च्या वॉरमध्ये, तसे पाकिस्तान आपल्या इथले जितके काही दहशतवादी ग्रुप आहेत, जिहादी दहशतवादी ग्रुप आहेत, त्यांचा उपयोग करून आपल्यावर सतत हल्ले करतो आहे. त्या हल्ल्यांना आपण तोंड देतो आहोत. प्रत्येक वेळेला आपण असं म्हणतो की पाकिस्ताननी एक पाऊल पुढे टाकलं, आपल्या इथले लोक एकदम हुरळून जातात की आता आपली पाकिस्तानशी खूप चांगली रिलेशन होतील आहे. असं थोडंसं वाटायला लागलं की आता शांतता आलेली आहे की पाकिस्तान परत एकदा मोठा हल्ला करतो. आणि मग आपण हाच विचार करत असतो की हा हल्ला का झाला आणि याच्याबद्दल आपण काय करू शकतो. आता वेळ आलेली आहे की आपण याच्या एक जबरदस्त यांना दणका दिला पाहिजे. हाच जो दणका आहे आपल्यामध्ये. अभय पटवर्धन, आपण हा जो दणका शब्द वापरलात, या दणक्याचा अर्थ आपल्याला काय अभिप्रेत आहे? आपण LOC ओलांडून अतिरेकी तळांवर हल्ले करायचे का? आपल्याकडे ड्रोन मधून हल्ला करायची, बॉम्ब टाकायची, गोळीबार करायची क्षमता आहे आपल्या सेना दलामध्ये असं वाटतं आपल्याला? अभयजी, आहे कारण
LOCवर आपल्याला 3 प्रकारांनी पाकिस्तानला नमवता येईल आहे. आतापर्यंत आर्टिलरीचा उपयोग करून आपण पाकिस्तानाला नमवलं होतं. 2002मध्ये, 2008मध्ये, 2010मध्ये पाकिस्तानने गुडघे टेकले होते जेव्हा आपण त्यांच्यावर सतत आर्टिलरीचा गोळीबार केला होता. जनरल विक्रमसिंग जेव्हा आर्मीचे चीफ होते त्यावेळेला तो एक कॅलिब्रेटेड रिस्पॉन्स होता. पण तो कॅलिब्रेटेड रिस्पॉन्स जो आहे त्याच्याबरोबर आपण एक चांगल्यापैकी दणका दिला पाहिजे. दणका म्हणजे 2 प्रकारांनी द्यायला पाहिजे. एक प्रकार म्हणजे आर्मीचं किंवा मिलिटरीची ॲक्शन घ्यायला पाहिजे आणि दुसरा म्हणजे आपल्या इथनं जे नद्यांचं पाणी पाकिस्तानमध्ये जातं त्या नद्यांच्या पाण्याला कॅलिब्रेटेड रुकावट टाकली पाहिजे आपण, की ज्या योगे पाकिस्तानला पाण्याची किल्लत येईल आहे आणि त्यांना कळेल की भारताशी जर पंगा घेतला तर फक्त मिलिटरी ॲक्शनच नाही तर आपल्या जीवावर सुद्धा बेतू शकतं, कारण आपलं पाणी सगळं भारतामधून येत आहे. बरोबर आहे. सिंधू नदी जी वाहत जाते सियाचीन मधनं येत जाते कारगिल, दोन्ही बाजूंनी द्यायला पाहिजे. बरोबर. सियाचीन मधून येणारी सिंधू कारगिल पास होत होत पुढे पार पाकिस्तानपर्यंत जाते आणि तेच पाणी पिऊन ते अतिरेकी आपल्यावरच हल्ला करतात. म्हणजे आमचंच पाणी पितात आणि आम्हाला पाणी बाजाला इकडे येतात. त्याच्याबद्दलची एक तीव्र भावना जनतेमध्ये. आपल्यासोबत जतीन देसाई आहे. जतीन देसाई, पाकिस्तानची आर्मी जॉईन करणं आणि भारताची आर्मी जॉईन करणं याच्यात एक फरक आहे, मूलभूत फरक आहे. करेक्ट मी इफ आय एम रॉंग. भारताची आर्मी जेव्हा तुम्ही जॉईन करता तेव्हा तुम्ही देशाच्या संरक्षणासाठी, भारताच्या संरक्षणासाठी आर्मी जॉईन करत असता. परंतु पाकिस्तानची आर्मी जॉईन करता तेव्हा तुम्ही देशाच्या संरक्षणासाठी नव्हे तर देशावर राज्य करण्यासाठी पाकिस्तानी आर्मी जॉईन करत असता. ज्या देशातल्या पंतप्रधानाला, राष्ट्राध्यक्षाला तिथला मिलिटरी प्रमुख जुमानत नाही किंवा मिलिटरी प्रमुख सर्वात जास्त पॉवरफुल आहे, त्या ठिकाणी आता आम्ही कशा प्रकारे वाटाघाटी करायच्या. उरीला 18 जवान शहीद झालेले आहेत. नाही, निश्चितच तुम्ही सुरुवातीला म्हटलं ते असं जर आपण पाहिलं तर पाकिस्तानमध्ये आर्मी एक मोठी इंडस्ट्री आहे. म्हणजे फौजी फाउंडेशन आर्मींचं जे आहे ते फौजी फाउंडेशनकडे जवळजवळ त्यांची गुंतवणूक वेगवेगळ्या इंडस्ट्रीमध्ये जवळपास $200 बिलियन एवढी गुंतवणूक आहे. म्हणजे एक मोठी इंडस्ट्रीज आहे आणि रिटायर झाल्यानंतरही त्यांना ज्या स्वरूपानं सगळ्या फॅसिलिटी मिळतात ती वस्तुस्थिती आहे. म्हणजे हे नाकारण्यात काही अर्थ नाही. पण तो प्रश्न असा आहे या ठिकाणी की अभयजींनी जे काही सांगितलं की सगळ्यात आधी की ज्या स्वरूपानं आपले 18 जवान मारले गेले, ज्या स्वरूपानं हल्ला करण्यात आला त्याचा आपण जेवढा निषेध करावा तेवढं कमी आहे. परंतु प्रश्न या ठिकाणी जो काही निर्माण होतो म्हणजे आज आणि कालपासून आपण पाहिलं तर दिल्लीत ज्या काही घडामोडी घडत आहेत आपण पाहिलं तर आज देखील पंतप्रधानांनी उच्चस्तरीय कमिटीची मीटिंग बोलवली. अनफॉर्च्युनेटली सुषमा स्वराज त्यात नव्हत्या, त्या असायला पाहिजे होत्या माझं मत आहे फॉर एक्सटर्नल अफेअर्स मिनिस्टर म्हणून. पण त्या ठिकाणी जो काही निर्णय घेण्यात आला तो अशा स्वरूपानं की डिप्लोमॅटिकली पाकिस्तानला आयसोलेट करावं अशा स्वरूपानं की मला असं वाटतं की व्ही.के. सिंगने आज अत्यंत महत्त्वाचं एक स्टेटमेंट केलेलं व्ही.के. सिंगने. करेक्ट. आणि व्ही.के. सिंगने असं म्हटलं की काही कारवाई करण्यापूर्वी म्हणजे मात्र भावनेच्या आधारानं कारवाई होत नाही असं व्ही.के. सिंगने सांगितलं की जे लष्कराचे प्रमुख होते. मला हे मान्य आहे की सबंध देशभर म्हणजे मुंबईवर हल्ला झाला किंवा पठाणकोटवर झाला, ठंडे दिमाग से सोच कर असे शब्द त्यांनी वापरले. याच्यात की प्रचंड संताप होता म्हणजे सबंध देशभर. आणि आजही त्याच स्वरूपाने लोकांना असं वाटतं की पाकिस्तानला आपण जवळतोड जबाब उत्तर दिला पाहिजे. इनफ इज इनफ अशा स्वरूपानं घोषणा. किंवा राम माधवनी जे म्हटलं की एका दाताच्या बदल्यात संपूर्ण जडबड काढून घ्या. मला असं वाटतं की या सगळ्या टेलिव्हिजन चॅनलवर बोलण्यासाठी गोष्ट चांगल्या असतात. म्हणजे ह्याची मी आधी सांगतो आपल्याकडे 2013 साली 2013च्या जानेवारी महिन्यात पाकिस्तानच्या लष्करातले काही जवान LOC ओलांडून भारतात आले. भारतातल्या 3 जवानांची हत्या केली. त्यात हेमराज नावाचा जो काही एक सोल्जर होता आणि सुभेदार सिंग नावाचा लहान नाईक, त्या हेमराजचं डोकं घेऊन पाकिस्तानला गेले ते. मला आठवतं की त्यावेळेस सुषमा स्वराजांनी एक स्टेटमेंट केलेलं की ते एक डोकं घेऊन गेलेत, आपण त्यांचे 10 डोके आणाव्यात अशा स्वरूपानं. म्हणजे लक्षात घ्या की विरोधी पक्षात असताना अशा स्वरूपानं म्हणणं की मोदींनी देखील त्या काळात अशा स्वरूपानं निवेदन केलं. पण आज जो काही निर्णय जो झाला आहे
आज जे काय म्हटलं की डिप्लोमॅटिकली आयसोलेट करणं, आणि मला वाटतं की तो अत्यंत रास्त अशा स्वरूपानं आहे की शेवटी कुठेतरी म्हणजे भारत सरकार समोरचा जो काही डायलेमा आहे तो अशा स्वरूपानं की एकतर लोकांना असं वाटतं, पब्लिक सेंटिमेंट जी आहे, पब्लिक सेंटिमेंट आहे की पाकिस्तानवर हल्ला करण्याची, आणि ही सेंटिमेंट अशा लोकांमध्ये प्रामुख्यानं आहे की जो भारतीय जनता पक्ष किंवा नरेंद्र मोदीचा जनाधार जो आहे त्यांना असं वाटतं की उत्तर दिलंच पाहिजे. उत्तर दिलं, जर पाकिस्तानात आपण गेलो तर त्याचा काय परिणाम होईल, तर पाकिस्तानला तेच पाहिजे की आंतरराष्ट्रीय स्तरावर काश्मीरचा इश्यू जो तो इंटरनॅशनल होईल. मला इथे थांबून तुम्हाला प्रश्न असा विचारायचा आहे की ज्या ज्या वेळेला अशा प्रकारचे हल्ले झाले त्याची मी यादी वाचून दाखवली, त्यातल्या काही वेळेला भारतीय जनता पक्षाची सत्ता नव्हती, काँग्रेसची सत्ता होती, तेव्हा देखील जनतेची भावना हीच होती की आम्ही LOC ओलांडून त्यांना उत्तर दिलं पाहिजे. आज जेव्हा काँग्रेसला विरोधी पक्षात बसायची वेळ आली हुसेनजी, त्यावेळेला ठंडे दिमाग से सोच कर करना चाहिए अशी भाषा, की जी भाषा त्यावेळेला मनमोहन सिंग वापरत होते आणि त्याच्यावर भाजपची टीका होत होती. आज जेव्हा VK सिंग अशी भाषा करतायत किंवा भाजपकडून याच्यावर अतिशय सावधरित्या विविध प्रकारच्या मिटिंगा, विविध प्रकारचे निर्णय घेण्या अगोदरची माहिती गोळा केली जाते, काँग्रेसची प्रतिक्रिया काय आहे? बरोबर आहे सरकारचं? असं आहे, एक लक्षात घ्या, मला आत्ता ते म्हणतात सूझबूझ के कदम धडा दिलेला आहे, तो अलीकडेच दिला, 1 वर्षही त्याला झालं नाही. ज्या पद्धतीनं मिलिटरी बेसवर हल्ला केला आणि तो कळलंच नाही या लोकांना, आता परत मिलिटरी बेसवरच हल्ला होतो आणि आत्ता आपला आर्मी चीफ तिथे जातो. मला असं वाटतं की मला एक कळत नाही, मिलिटरीवरचा हल्ला, आर्मी बेस, हवाई दलावरचा हल्ला ही जास्त चिंताजनक बाब होती का? आमचं NIAचं तिकडे पथक गेलं आणि त्या पथकाला कुठल्याही प्रकारचं कॉपरेशन पाकिस्तानने दिलं नाही, त्यामुळे हात हलवत त्यांना परत यावं लागलं, हे जास्त डेंजरस होतं. हे सगळ्याच गोष्टी डेंजरस आहेत. असं पाकिस्तानच्या बरोबर नेमकं कसे आपण रिलेशन्स ठेवले पाहिजेत, काय केलं पाहिजे, या संबंधामध्ये हे सरकार पूर्णपणे कन्फ्युज्ड आहे. आणि कन्फ्युज का ते मी तुम्हाला सांगतो. कारण आता त्यांना जे जनसंघापासून ते सातत्याने जे बोलत होते की आपण अमेरिकन ब्लॉकमध्ये गेलं पाहिजे, त्यांची पूर्ण सत्ता आल्यानंतर संबंध इथलं परराष्ट्र धोरण बाजूला ठेवून जे नेहरूंनी अतिशय चांगल्या रीतीनं तयार केलेलं होतं ते पूर्णपणे अमेरिकेच्या ब्लॉकमध्ये गेलेले आहेत. आणि असं त्यांना असं वाटतं की अमेरिकेच्या ब्लॉकमध्ये गेल्यानंतर पाकिस्तानला आपल्याला नमवता येईल. आता याच्यामध्ये अमेरिका, पाकिस्तान आणि भारत ह्या दोघांना भांडत ठेवून इथे बेस त्यांचे निर्माण करणार आणि नको तेव्हा ते हे करणार. म्हणजे आत्ता या घडीला ते म्हणतात तसे आपण एकदम हल्ले त्यांच्यावर जर केले तर ताबडतोबीनं अमेरिका किंवा रशिया आणि मुख्य म्हणजे अमेरिका त्याच्यामध्ये इंटरव्हीन करणार. म्हणजे इथे जागतिक इंटरव्हेन्शन फार मोठ्या प्रमाणे होणार. आणि मला साधा प्रश्न विचारतो, अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाच्या निवडणुका आत्ता होत आहेत, त्या निवडणुकीमध्ये नॉर्थ कोरिया, उत्तर कोरियाचा प्रश्न चर्चेला जातोय निवडणुकीतल्या प्रचाराचा प्रेसिडेन्शियल मुद्दा म्हणून. 20 लाख भारतीय आहेत, त्यातले अनेक गडगंज श्रीमंत आहेत, ते रिपब्लिकन आणि डेमोक्रॅट दोघांना सरळ हस्तानी मदत करतायत. ही 20 लाख मतं गमावणं कोणालाही परवडणारं नाही आहे. अशा परिस्थितीमध्ये मला तुम्हाला हा प्रश्न विचारायचा आहे की आंतरराष्ट्रीय कम्युनिटी आपली 20 लाखाची अत्यंत ताकदीची अशी अमेरिकेतली आपली कम्युनिटी, भारतीयांची कम्युनिटी असा दबाव आणू शकत नाही की नॉर्थ कोरिया हा जर विषय चर्चेला जाऊ शकतो तर पाकिस्तान आणि काश्मीर आणि त्यांच्या काश्मीरमधली घुसखोरी हा विषय का नाही चर्चेला जात अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाच्या निवडणुकीत? अगदी बरोबर आहे. मग तिथल्या लोकांनी ते केलं पाहिजे. पण माझं असं म्हणणं आहे की अमेरिकेला हे परवडणारच नाही. कारण पाकिस्तान पूर्णतः चायनाच्या ताब्यात जाणं किंवा पुढे जाऊन रशियाच्या ताब्यात जाणं हे त्यांना परवडणारी गोष्ट नाही आहे. म्हणून ते दोन्ही देशांशी संबंध चांगले ठेवून आपलं राजकारण पुढे नेणार. आणि माझ्या मते ही फार मोठी चूक झालेली आहे की जे तुमचं अलिप्त राजकारण जे होतं, ज्याच्या अनुषंगानं तुम्ही तुमचे निर्णय घेऊ शकत होतात ते नाही. त्याचं एक उदाहरण मला 1 मिनिट दिलं तर देईन मी. इंदिराजी 1970-71च्या काळामध्ये ज्या वेळेला मोठ्या प्रमाणात शरणार्थी बांगलादेशमधून आले, त्या संबंधामध्ये इथे मिलिटरीच्या लोकांच्या मिटिंगा घेऊन त्यांनी तयारी करा हे सांगितलं.
ब्लॅकआउट्स व्हायला लागले आणि त्या जागतिक दौऱ्यावर गेल्या. पहिल्यांदा रशियामध्ये गेल्या. रशियाचे जे हे होते ब्रेझनेव वगैरे, पहिल्यांदा त्यांच्याशी बोलायला सेकंडरी लोकांना पाठवलं. इंदिरा गांधी बोलल्या नाही तिथे. ह्याच्यामध्ये ॲम्बेसीतल्या लोकांच्या मुलांना घेऊन खेळत बसल्या त्या. नंतर त्यांच्या लक्षात आलं नाही प्रेसिडेंटच बोलणार आहेत म्हणून त्यांची बोलणी केली. त्यावेळेला काही गोष्टी त्यांनी तिथे ठरवल्या. नंतर जेव्हा अमेरिकेत गेल्या तेव्हा वातावरण त्यांनी काय केलं जागतिक पातळीवर की मी अजूनही ऐकण्याच्या मूडमध्ये आहे आणि इथे त्या तयारी करत. ह्याला म्हणतात डिप्लोमसी. ती डिप्लोमसी आजच्या घडीला यांना चालत नाही, म्हणजे यांना करता येत नाही. मुख्य म्हणजे आपले प्रधानमंत्री डायरेक्ट बोलतात, पर्रीकर बोलतात, ते सोडा. म्हणजे त्यांना काय किती कळतं काय ते त्याच्याबद्दल मी बोलत नाही. बलुचिस्तानमध्ये हम लोग ऐसाही करेंगे इस तरह ह्या तऱ्हेची भाषा ते करतात. काय गरज होती ती भाषा न करता तुम्हाला बऱ्याच गोष्टी करता शैलेंद्र देवळणकर, आता चर्चेत तुम्ही आलं पाहिजे. याचं कारण बलुचिस्तानवरची ही एक प्रकारची प्रतिक्रिया आहे, अशी काँग्रेसची आता एक प्रकारची मांडणी आहे या संपूर्ण याची. आणि ज्या प्रकारची आंतरराष्ट्रीय मुत्सद्देगिरी इंदिराजींनी दाखवली होती त्याचा लवलेशही नाही, किंबहुना नेहरूंची अलिप्ततावादी धोरणाला आपण वासलात लावलेली आहे. या सगळ्यामुळं भारत पाकिस्तान संबंध हे विकोपाला गेले आहेत आणि त्याचाच परिपाक म्हणून 9 महिन्याच्या आतला हा प्रचंड मोठा दुसरा दहशतवादी हल्ला आणि 18 जवान यात शहीद झाले. उदयजी, सगळ्यात पहिले तर आपण हा हल्ला याची तुलना आपण करगिल बरोबर किंवा याची तुलना आपण 2002 बरोबर किंबहुना 2008 बरोबर पण करायला नको आणि इव्हन बलुचिस्तान बरोबर देखील. याचं कारण असं आहे की या हल्ल्यामागचा पाकिस्तानचा नेमका उद्देश काय हा आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. आता पटवर्धनांनी सांगितलं आणि इव्हन जतीनजींनी पण सांगितलं आणि इव्हन दलवाईंच्या याच्यामध्ये पण एक गोष्ट आली की पाकिस्तानला काश्मीरच्या प्रश्नाचं आंतरराष्ट्रीयकरण करायचं आणि हे आंतरराष्ट्रीयकरण करण्यासाठी त्यांची वेल कॅल्क्युलेटेड स्ट्रॅटेजी आहे जी ती 20 वर्षांपासून सातत्याने वापरता आली आणि ती प्रेडिक्टेबल आहे. हे सगळ्यात लक्षात घ्या. या स्ट्रॅटेजीमध्ये त्यांना सगळ्यात पहिले हा मुद्दा आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवरनं मांडायचा आहे. मग ते युनायटेड नेशन्सचे जनरल असेंब्लीचा प्लॅटफॉर्म सातत्याने पाकिस्तान यासाठी वापरत आलेला आणि आपण त्याला प्रत्युत्तर देत असतो. ज्या वेळेला हा प्रकार वापरून होतो त्यानंतर त्यांचा दुसरा प्रकार आहे तो म्हणजे सीमेवरती गोळीबार करणं. मग तो LOC असेल किंवा आंतरराष्ट्रीय सीमारेषा असेल, यामध्ये सातत्याने मागच्या वर्षी जवळपास 400 पेक्षा अधिक प्रकार अशा स्वरूपाने झाले. निष्पाप लोक मारले गेले, त्याला आपण रिटॅलिएट केलं. आणि त्यानंतर त्यांचा जो तिसरा प्रकार आहे तो म्हणजे क्रॉस बॉर्डर इन्फिल्ट्रेशनला सपोर्ट करणं. ही अत्यंत वेल कॅल्क्युलेटेड आणि टप्प्याटप्प्याने येणारी प्रक्रिया आहे. मागच्या वर्षी ज्या वेळेला क्रॉस बॉर्डरवरती फायरिंग होती त्यावेळेला आपण त्याला रिटॅलिएट करतो. आता हा तिसरा टप्पा आहे ज्या वेळेला इन्फिल्ट्रेशन हे मोठ्या प्रमाणावरती होताना आपल्याला दिसतंय गेल्या 2 ते 3 महिन्यांमध्ये. त्यामुळे आपल्याला त्यांना या संपूर्ण स्ट्रॅटेजीच्या अंतर्गत काय पाहिजे आहे, त्यांना भारताला प्रोवोक करायचं आहे. कारण भारताला प्रोवोक यासाठी करायचं आहे की हा मुद्द्याला जर तुम्हाला आंतरराष्ट्रीय रूप द्यायचं असेल, कारण शिमला ॲग्रीमेंटनुसार आपण हे स्पष्ट केलेलं आहे, किंबहुना पाकिस्तानने पण ते मान्य केलेलं आहे की काश्मीरचा प्रश्न हा भारत आणि पाकिस्तानमधला द्विपक्षीय पातळीवरचा प्रश्न आहे. इतर कोणालाही त्याच्यामध्ये मध्यस्थी करण्याचा अधिकार नाही. परंतु पाकिस्तानला आता आंतरराष्ट्रीय समुदायाची त्याच्यामध्ये मध्यस्थी हवी असल्यामुळे काश्मीरचा प्रश्न हा किती स्फोटक आहे हे सातत्याने दाखवण्याचा प्रयत्न हा पाकिस्तानकडनं होत असतो. आणि याच पार्श्वभूमीवर सॉरी टू डिस्टर्ब यू, याच पातळीवर आता हा हल्ला झाल्यानंतर त्याच वेळेला 120 देशांची नाम परिषद आपल्याकडे भरते व्हेनेझुएलामध्ये. तिथे अलिप्ततावादी राष्ट्र आहेत, तिथे तरी 118 लोकांनी आपल्याला सपोर्ट केलेला आहे. येस. आणि हा मुद्दा यासाठी पण आहे की आता ते वाट बघतायत की तुम्ही कशा पद्धतीने रिॲक्ट करता आहात. लक्षात घ्या 24 सप्टेंबरला तुमच्याकडे युनायटेड नेशनच्या जनरल असेंब्लीचं सेशन आहे. जर भारताने आत्ता जशा पद्धतीचे रिॲक्शन्स येतात आणि क्विकली जर रिॲक्ट केलं आणि अशा प्रकारचे ऑपरेशन्स आपण इमिजिएटली केले तर यावेळेस युनायटेड नेशनचं जनरल असेंब्लीचं सेशन फक्त भारत पाकिस्तान आणि काश्मीरवरती असेल. आणि एक मिनिट किती काळ हे असे अधिवेशन होणार आहेत, सार्कची अधिवेशनं होणार आहेत, त्याच्या आधी हल्ले एक्सपेक्ट करायचे आम्ही. आज अफगाणिस्तानला आपण मदत करतोय, भूतान आपल्याबरोबर येऊ शकतो, नेपाळ आपल्याबरोबर येऊ शकतो. सार्कमध्ये पाकिस्तानला आपल्याला एकटं पाडता येत नाहीये. उद्या जर आम्ही जाहीर केलं की ज्यांना आमच्याबरोबर राजनैतिक संबंध ठेवायचे आहेत त्या सार्क देशांनी या परिषदेवर बायकॉट करा, बहिष्कार करा, आम्ही पॅरलल परिषद भरवतोय, हे अशक्य आहे. निश्चित.
आपल्याला पाकिस्तानला जसं आता जतीनजी म्हणाले की डिप्लोमॅटिकली आयसोलेट करण्यासाठी यामध्ये आपल्याला फक्त साऊथ एशियाविषयी उदयजी विचार करून नाही चालणार आहे. ज्या वेळेला तुम्ही आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या दृष्टिकोनातून विचार करता तर प्रत्येक देश हा आपली धोरणं ही राष्ट्रीय हितसंबंधांवरती आधारित आखत असतो. त्यामुळे तुम्हाला सिक्युरिटी काउन्सिलमध्ये चीन आणि अमेरिकेचा सपोर्ट मिळणार आहे का या सगळ्या गोष्टींसाठी हे प्रथम आपल्याला बघावं लागणार आहे. मुद्दा हा आहे की 1998 नंतर एकंदरीत दक्षिण आशियामधले राजकीय समीकरणं ही बदललेली आहेत. 1998च्या पूर्वी अशा प्रकारचे अटॅक ज्याची मागणी आता होती आहे ते पॉसिबल होते, कारण कन्व्हेन्शनली आपण पाकिस्तानपेक्षा फार फार सुपेरियर आहोत. पण 98 नंतर आता नाही झालेलं आहे, कारण कन्व्हेन्शनल बरोबर आता न्यूक्लिअर वेपन्स आणि मिसाईल पण समोरासमोर येणार आहेत आणि त्या बाबतीमध्ये एक प्रकारची सिमिलॅरिटी आहे. याचा विचार करावा लागणार आहे आपल्याला. आणि केवळ अशा स्वरूपाने म्हणून आज ज्या रिॲक्शन्स आल्या किंबहुना केंद्रीय गृह राज्यमंत्र्यांकडनं जी रिॲक्शन आली की आपल्याला शांतपणे विचार करावा लागेल. तो जो अटॅक असेल तो प्रपोर्शनेट असेल. मी म्हणतो अटॅक करायचा नाही अशातला पार्ट नाहीये, पण तो इतक्या भावनिक पद्धतीने होऊन करावा लागणार नाही, कारण समीकरणं ही आता बदललेली आहे. उरीमध्ये झाल्या हल्ल्याच्या ज्या आंतरराष्ट्रीय परिसीमा आहेत, आंतरराष्ट्रीय बाजू आहेत, त्याची उकल आपल्याला करावी लागेल. त्याच्यामध्ये भारत पाक संबंधांबरोबरच पाकिस्तान चीन संबंध आणि पाकिस्तान अमेरिका संबंध, अमेरिका भारत संबंध, चीन अमेरिका संबंध आणि चीन भारत संबंध, याचबरोबर सार्क मधली भारताची बदलती भूमिका, आंतरराष्ट्रीय मुत्सद्देगिरीची बदलती परिमाणं, या सगळ्याचा विचार करूया. एका ब्रेक नंतर कुठे जाऊ नका, पाहत राहा झी24 तास. आपण पाहताय LOC ओलांडणार का. LOC ओलांडणार का या विषयाची चर्चा आपण पाहतोय. आपल्या सोबत हुसेन दलवाई, जतीन देसाई, शैलेंद्र देवळाणकर आणि निवृत्त कर्नल अभय पटवर्धन आहेत. देवळाणकरजी, राजकीय मुत्सद्देगिरींनी आंतरराष्ट्रीय पातळीवर चर्चा करायची म्हणजे नेमकं काय करायचं? पाकिस्तानमध्ये चर्चा कोणाशी करणार? ज्या देशाच्या राष्ट्राध्यक्षाला स्वतःचे शब्द पाळता येत नाहीत त्या देशात चर्चा कोणाशी आणि कशी करणार? आजपर्यंत दिलेला प्रत्येक शब्द ज्या राष्ट्रांनी पाळलेला नाही किंवा धोकाच दिलेला आहे त्यांच्याशी चर्चेवर विश्वास कसा ठेवणार? हा प्रश्न पाकिस्तानच्या बाबतीमधला फार पेक्युलियर अशा स्वरूपाचा प्रश्न आहे, कारण पाकिस्तानचं भारताविषयीचं जे धोरण आहे ते तिथलं राजकीय नेतृत्व नाही ठरवत. किंबहुना भारत असेल, अमेरिका असेल, इराण आणि चीन हे जे 4 देश आहेत यांच्या संदर्भामध्ये जे पाकिस्तानचं धोरण आहे ते प्रामुख्याने त्याच्यावरती पाकिस्तानच्या लष्कराचा वरचष्मा आहे. आणि त्याचबरोबर पाकिस्तानमधले मग इतर काही मूलतत्ववादी गट असतील, पाकिस्तानची गुप्तहेर संघटना असेल, यांच्यामध्ये अनेक वर्षांपासून सुंदोपसुंदी चाललेली. ज्या ज्या वेळेला पाकिस्तानचं राजकीय नेतृत्व अशा स्वरूपाचं परराष्ट्र धोरण ठरवण्याचा प्रयत्न करतं, जे उफामध्ये नवाज शरीफ यांनी केलं. त्यांनी लष्कराला न सांगता मोदींबरोबर काही गोष्टी ठरवल्या की आपण कशा पद्धतीची पुढच्या 2 वर्षामध्ये टॉक्स करायच्या आहेत, पण त्यांना ते सगळे डिसिजन परतवावे लागले. याचं कारण असं आहे की पाकिस्तानचं लष्कर हे या गोष्टी पॉसिबल होऊ देणार नाही. जोपर्यंत पाकिस्तानमध्ये लष्कराचा वरचष्मा आहे तोपर्यंत तुम्हाला अशा स्वरूपाच्या हल्ल्याचा सामनाही करावा लागणार. अभय पटवर्धन, जर लष्कराचा वरचष्मा असेल तर लष्कराशी लष्करांनी बोलावं, लष्कराला उत्तर लष्करांनीच द्यावं. ब्राह्मोस, पृथ्वी, नाग याच्यावर साठलेली धूळ झटकायची ही वेळ आहे का? अगदी बरोबर आहे. माझ्या एकंदर आता असं वाटायला लागलेलं आहे आतापर्यंतचं डिस्कशन ऐकल्यावर की आपली एक जी मानसिकता आहे ती पराभूत मानसिकता होत चाललेली आहे. प्रत्येक वेळेला आपण हेच म्हणतो की ॲक्शन का घ्यायची, आपण त्यांच्याशी वार्तालाप करू, त्यांना एकटं पाडू, आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये त्यांना एकटं पाडू. मला मान्यवरांना एवढं विचारायचं आहे की जर हे एकटं पाडण्याची प्रतिक्रिया जी आहे किंवा प्रक्रिया जी आहे ती आपण आधी का नाही केली? हल्ला केल्यानंतर पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी काल युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिलच्या 5ही सदस्यांना लिहिलं की भारत काश्मीरमध्ये ॲट्रॉसिटीज करतो आहे. आपल्यावर हल्ला झाल्यानंतर आपण 5ही देशांना का लिहू शकलो नाही की भारतावर हल्ला झालेला आहे आणि हा पाकिस्तानने केलेला आहे? दुसरी गोष्ट, लष्कराला लष्कराचीच भाषा समजते. मी जेव्हा म्हणतो की आपण LOC पार करून ऑपरेशन करू शकतो, आर्मीमध्ये ही काबिलियत आहे. आज संध्याकाळी जेव्हा पंतप्रधान राष्ट्रपतींना भेटले आणि त्यांनी सांगितलं, त्यांना जे काही ब्रीफिंग केलं असेल त्याच्यानंतर त्यांनी बाहेर आल्यावर सांगितलं की आम्ही आता याच्यानंतर जी काही ॲक्शन घ्यायची आहे ती आम्ही जबरदस्त घेणार आहोत. मला एक सांगायचं आहे की कुठल्याही
क्रॉस बॉर्डर ऑपरेशन हे आहे, हे गाजावाजा करून कधीच होत नाही. ऑपरेशन करण्याकरता एक तर कमांडो ऑन फूट जातील, हा पहिला गोष्ट आहे, किंवा हेलिबॉर्न ऑपरेशन होईल, ही दुसरी गोष्ट आहे, किंवा भारताचे जे विमानं आहेत ती विमानं जाऊन तिथे स्ट्राईक करतील, ही तिसरी गोष्ट आहे. आता हे जे मीडियामध्ये चालतं की सर्जिकल स्ट्राईक करायचा आहे, हा स्ट्राईक करायचा आहे, असं कधीच होत नाही. ही एक प्रकारची रेड असते. जर आम्ही ऑन फूट गेलो तर आम्हाला कुठल्याही प्रकारची मदतीची गरज नाही आहे. हेलिबॉर्न ऑपरेशन जर केलं तर त्याच्याकरता जबरदस्त मदत लागते. ज्या एरियामधनं आपण जाणार आहोत त्या एरियामधलं पूर्ण रडारचं जे ऑपरेशन असतं, शत्रू रडारचं, ते ब्लॉक करायला पाहिजे. त्याच्यानंतर आर्टिलरी पूर्ण डिप्लॉय व्हायला पाहिजे की काही ॲक्शन झालं तर इमिजिएट फायर करता येईल. एअरफोर्स पूर्ण डिप्लॉय व्हायला पाहिजे. माझं म्हणणं असं आहे की वाघ म्हटलं तरी खातो, वाघोबा म्हटलं तरी खातो. वाघोबा का नाही म्हणायचं त्याला? मला अभय पटवर्धन, मला तुम्हाला अभय पटवर्धनजी, अभयजी मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे की कुठेतरी पाकिस्तानकडे 1998 नंतर असलेली अण्वस्त्र ताकद, न्यूक्लिअर वेपनचा बटन, ज्याचा उल्लेख शैलेंद्र देवळाणकरांनी केला, याची आम्हाला भीती वाटते का? मग असं असेल तर कारगिलचं युद्ध झालं त्यावेळेला ते न्यूक्लिअर बटन कुठे गेलं होतं? मग ते पाकिस्ताननी तेव्हा का नाही दाबलं? किती वेळा त्यांच्याकडे न्यूक्लिअर वेपन आहे म्हणून आपण घाबरत बसायचंय? अगदी बरोबर गोष्ट आहे. पाकिस्तान आपल्याला नेहमी न्यूक्लिअर वेपन आम्ही वापरू, टॅक्टिकल न्यूक्लिअर वेपनचा पहिल्यांदा उपयोग करू, ही धमकी देत असतो. पण एक गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे, टॅक्टिकल न्यूक्लिअर वेपन हे साधारण 40 ते 60 किलोमीटरच्या एरियामध्ये वापरलं जातं. आणि पाकिस्तानकडे सध्या फक्त एक नस्र मिसाईल आहे जे 60 किलोमीटरच्या रेंजमध्ये जाऊ शकतं. ॲब्सोल्युटली. नस्र मिसाईलची जी व्यास आहे किंवा डायमीटर आहे तो 30 सेंटीमीटरचा आहे. सर, कुठल्याही न्यूक्लिअर वेपनला 30 सेंटीमीटरच्या व्यासामध्ये ढाळणं, इट विल बी ए न्यूक्लिअर इंजिनिअरिंग मार्वल, जे पाकिस्तानकडे नाही आहे. आणि ही जी त्यांची न्यूक्लिअर वेपन ते वापरतील ते बॉर्डरमधनं वापरणार नाहीत, इस्लामाबादमधनं वापरणार नाहीत, ते लोक वापरतील आतमधनं. आणि ते आतमधनं जेव्हा वापरतील तेव्हा मोबाईल लॉन्चरवरनं वापरतील किंवा सायलोजमधनं वापरतील. आणि त्यांना न्यूक्लिअर वेपन आर्म करून फायर करण्याकरता कमीत कमी 4 ते 5 तासाचा अवधी लागेल, ज्याच्यामध्ये आपण एवढे सॅटेलाईट्स बाहेर केलेले आहेत आणि अमेरिकन सॅटेलाईट आपल्याला मदत करतात आहेत की आपण केव्हाही ते डिटेक्ट करू शकतो आणि त्याच्यावर एअर स्ट्राईक करू शकतो. मला तुम्हाला एक प्रश्न, मला जे त्यांच्या बरोबर, मला तुम्हाला एक प्रश्न असा विचारायचा आहे, ते होऊ शकत नाही की पाकिस्तानमधले दहशतवादी तळ जे आहेत, पाकिस्तानच्या मिलिटरीचा सगळा जो भर आहे तो त्यांच्या पंजाब या भागामध्ये आहे. पंजाब हा भाग आहे, हा आमच्या क्षेपणास्त्रांच्या माराच्या टप्प्यात आजही आहे. मग घाबरायला कोणी पाहिजे, त्यांनी का आपण? त्यांनी घाबरायला पाहिजे. आपण का घाबरतोय मला अजूनही कळत नाही. आपल्याकडे जर पॉवर आहे जायची, आपण केव्हाही जाऊ शकतो. विदाऊट एनी हिच वी हॅव गॉट द कॅपेबिलिटी टू गो अँड डू. पटवर्धनजी, तुम्हाला थेट एक प्रश्न आहे, पाकिस्तान रेड. थेट प्रश्न आहे की तुमच्याकडे मिलिटरीकडे आपल्याकडे नाग आहे, ब्राह्मोस आहे, पृथ्वी आहे. तुम्हाला भीती ही त्यांच्या घोरीची वाटते का ताशकंद आणि आमचे दिल्लीतले बसलेले अधिकारी की जे लगेच वाटाघाटीला तयार होतात त्यांची जास्त भीती वाटते? आपले जे लोक वाटाघाटी करायला तयार होतात आणि घाबरतात, बिकॉज वी हॅव गॉट नो, मी जसं म्हटलं की आपली एक पराभूत मानसिकता आहे. वी हॅव नो केपेबिलिटी और वी हॅव नो विल टू कॉल दॅट ब्लफ. हे ब्लफ जर आपण केलं, मला एक सांगा की त्यांनी जर 2 किंवा 3 न्यूक्लिअर वेपन वापरले, टॅक्टिकल न्यूक्लिअर वेपन, एक न्यूक्लिअर वेपनची जी डिस्ट्रक्शन क्षमता आहे ती साधारण 3 ते 4 किलोमीटरची आहे. चीन त्यांना कधीही न्यूक्लिअर वेपन वापरू देणार नाही, कारण जसं ते न्यूक्लिअर वेपन वापरतील तर त्याच्यामधनं जे न्यूक्लिअर ढग निर्माण होतील ते ढग चीनच्या झिंगझियांग प्रांतामध्ये आणि त्याच्यानंतर तिबेटमध्ये जाण्याची शक्यता आहे. चीनची आज
पाकिस्तान ऑक्युपाईड काश्मीरमध्ये 15,000च्या वर सैनिक आहेत. त्यांचं पूर्ण काम काराकोरम हायवेचं आणि इकॉनॉमिक कॉरिडॉरचं चालू आहे. त्यामुळे हा जो प्रकार आहे की न्यूक्लिअर वेपन पाकिस्तान वापरेल हे अत्यंत चुकीची गोष्ट आहे आणि याचा ब्लफ आपण काढायलाच पाहिजे. एकदा जर आपण काढलं तर आपली भीती जाईल. आत्तापर्यंत आपण हेच म्हणतो आहोत की न्यूक्लिअर वेपन वापरलं तर काय होईल. त्यांच्या न्यूक्लिअर वेपननी 2 किंवा 3 न्यूक्लिअर वेपननी आपले काही टँक्स जातील, काही लोक जातील. जाणार नाही असं नाही. 2 ते 3 लाखाची आपलीसुद्धा हे होईल आहे, क्षती होईल. पण आपण जो न्यूक्लिअर रिटॅलिएटरी स्ट्राईक करू त्याच्यामुळे पाकिस्तान कंप्लीट बर्बाद होऊन जाईल आहे, यामध्ये शंका नाही आहे. पाकिस्तानपाशी लॉंग रेंज डिलिव्हरी सिस्टीम नाही आहे जी आपल्याकडे आहे. पाकिस्तानकडे मिसाईल डिफेन्स शील्ड नाही आहे. याच्यावर एक काहीसं दुमत जतीन देसाई व्यक्त करतात. जतीन देसाई, न्यूक्लिअर कॅपॅबिलिटी बद्दलचा प्रश्न आहे, न्यूक्लिअर अण्वस्त्रधारी क्षमतेबद्दलचा प्रश्न आहे, तसंच आमच्या पराभूत मानसिकतेचा प्रश्न आहे, पाकिस्तान आणि चायना यांच्या संबंधाचा प्रश्न आहे. पहिले आपल्या न्यूक्लिअर कॅपॅबिलिटी बद्दल आणि नंतर चायना आणि पाकिस्तान बद्दल. नाही, निश्चितच म्हणजे मी अभयजीने जे सांगितलं त्याच्याचे माझे वेगळे मत आहेत. एक तर अशा स्वरूपानं की टेलिव्हिजन चॅनलवर बसून काही गोष्टी सांगणं, आर्मी लष्कराचे अधिकारी म्हणून लष्कराचं काय म्हणणं आहे, लष्कर कशा स्वरूपानं विचार करतात ते मांडणं आणि सत्तेत जे लोक आहेत त्यांचा विचार ह्यांच्यात फरक असतो हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. की म्हणूनच अशा स्वरूपानं की पराभूत मानसिकता अशा स्वरूपानं शब्द वापरणं चांगलं वाटतं. परंतु लक्षात आपण हे घेतलं पाहिजे की नरेंद्र मोदी किंवा हे सगळी मंडळी नेमकं हेच शब्द आधी वापरत होते. आता ते शब्द वापरत आहेत. त्यांची भूमिका की आतापर्यंत काँग्रेस ज्या स्वरूपानं शब्द वापरत होती त्याच स्वरूपानं शब्द आता नरेंद्र मोदी आणि मंडळी वापरतात. कुठेतरी प्रॅग्मॅटिक असलं पाहिजे आपण आणि अशा स्वरूपानं म्हणणं की एकतर आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की लष्कराचा माझा काही अनुभव नाही, माझा त्या दृष्टीनं अभ्यास देखील नाही. परंतु जेव्हा आपण टेक्निकली सर्जिकल अशा स्वरूपानं काही नसतं, म्हणजे लेट अस बी व्हेरी क्लिअर की हल्ला हा हल्ला असतो. मग तो तुम्ही कॅम्पवर केला, POK तुम्ही ज्या स्वरूपानं गिलगिट मुद्दा या विषयावर तुमच्या दोघांमध्ये वेगवेगळी मतं. मला असं वाटतं की घोरीची क्षमता तेवढी जास्त आहे. घोरीची क्षमता जास्त आहे आणि घोरीच्या रेंजमध्ये कलकत्तापर्यंत येऊ शकतो आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि दुसरं फक्त मला एक टेक्निकल एवढं म्हणायचं की त्यांनी जेव्हा म्हटलं की 2-3 लाख लोक मरतील, की 2-3 लाख लोक कमी नाही. आणि दुसरं की 2-3 लाख आपण 1945च्या संदर्भात त्या काळात मला तुम्हाला चर्चा पुढे नेताना पाकिस्तान आणि चायना बद्दल त्यांनी जो आता उल्लेख केला, आज पाकिस्तान मधली 80% परदेशी गुंतवणूक आहे ती चीन मधनं येते. त्याहीपेक्षा काराकोरम रेंज मधून जो गिलगिट मधून जो खरं भारताचा प्रांत आहे त्याच्यामधून त्यांची रेल्वे जाणार आहे. $46 बिलियन इकॉनॉमिक कॉरिडॉर ते उभा करतायत, ज्याचा संपूर्ण फायदा मध्य आशियाशी कनेक्ट होण्याचा हा चीनला मिळणार आहे. ग्वादार पोर्टमुळे सर्वात जास्त फायदा चीनचा होणार आहे. त्यामुळे चीन आणि पाकिस्तान यांचे संबंधांचं वर्णन त्या दोघांच्या प्रमुखांनीच केलं आहे. ते म्हणजे मधाहून गोड आणि हिमालयापेक्षा उंच. तर दुसऱ्यांनी सांगितलं की आम्हाला चीनची मैत्री हवी का सोनं हवं, तर आम्ही सोनं सोडू पण चीनची मैत्री करू. मला तुम्ही सांगा, एकीकडे दोन्ही शत्रू असे दोन्ही बाजूला असताना आम्ही डिप्लोमसी काय करणार, आपण चीनवर काय दबाव आणू शकतो. म्हणून महत्त्वाचं असं आहे की पाकिस्तानात चीनबद्दल म्हटलं जातं की ऑल वेदर फ्रेंड. चीन हा पाकिस्तानचा ऑल वेदर फ्रेंड आहे, आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि आपण ज्या स्वरूपानं म्हटलं की आज पाकिस्तानात जी काही गुंतवणूक होते त्यातली 80% गुंतवणूक ही चीनमधली होते. कारण की आतापर्यंत US जी काही गुंतवणूक होत होती ती USची गुंतवणूक जवळपास थांबलेली आहे. सौदीतनं देखील पाकिस्तानात गुंतवणूक होत नाही. कारण शेवटी आपण जे काय म्हणतो ग्लोबल कॅपिटल वगैरे, ते ग्लोबल कॅपिटल अशा ठिकाणी जातं, अशा ठिकाणी त्याची गुंतवणूक होते की ज्यातनं काही रिटर्न मिळण्याची शक्यता असते. आणि म्हणून पाकिस्तानात चायना सोडून इतर कोणी गुंतवणूक करत नाही. आता आपण चायना पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉरचा उल्लेख केला की जो सुरू होता ग्वादरपासून आणि चायनातला झिनजियांग जो प्रोव्हिन्स आहे त्याचं कासगर कॅपिटल आहे, तिथपर्यंत जवळपास 3000 किलोमीटरचा इकॉनॉमिक कॉरिडॉर आहे. आणि लक्षात घ्या की ग्वादर हे बलुचिस्तानमध्ये आहे. बलुचिस्तान अत्यंत समृद्ध अशा स्वरूपाने मिनरल्स, गॅस, सुई नावाचा गॅस प्रोजेक्ट आहे.
पण त्या गॅसचा फायदा बलुचिस्तानला होत नाही. संपूर्ण गॅस पंजाबला जातं. म्हणजे बलुचिस्तानमध्ये असं म्हटलं जातं की बलुचिस्तान इज रिच बट बलूच एक्झॅक्टली. आणि म्हणून मला असं वाटतं की कुठेतरी एक 2-3 फक्त 1 मिनिटं घेतो की इकॉनॉमिक आयसोलेशनचा जो काही किंवा डिप्लोमॅटिक आयसोलेशनचा जो काही मुद्दा आहे, आपण एक लक्षात घेतलं पाहिजे. आता नाम झाली, पंतप्रधान आपले गेले नव्हते पण हमीद अन्सारी गेले, तो राष्ट्रपती. UN जनरल असेंब्लीमध्ये 21 तारखेला नवाज शरीफ बोलणार आहे, 26 तारखेला सुषमा स्वराज उत्तर देणार. आणि माझ्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचं की पुढच्या महिन्यात गोव्यात ब्रिक्सची कॉन्फरन्स होते. ओके. आणि ही जी काय ब्रिक्सची कॉन्फरन्स आहे, ब्राझील, रशिया, इंडिया, साऊथ आफ्रिका आणि त्याशिवाय की त्यात अशा समिटमध्ये की तुम्हाला जवळचे जे काही राष्ट्र आहेत त्यातल्या लोकांना बोलवता येतं. भारताने पाकिस्तानला बोलवलेलं नाही, पण साऊथ एशियातल्या इतर देशांना बोलवलं आहे आणि त्याचसोबत म्यानमार आणि थायलंडला देखील इन्व्हाइट केलं आहे. म्हणजे एक वेगळी डिप्लोमॅसी, बिमटॅक आपण जे म्हणतो ते सुरू आहे. आणि म्हणून ब्रिक्समध्ये आपण काय रोल प्ले करणार आहोत. चायना तिकडे येणार आहे. चायनाच्या संदर्भात आपण काय, चायनाचं जे काय चीनचं नेतृत्व आहे त्याला कशा स्वरूपाने आपण इन्फ्लुअन्स करू शकणार आहोत हे पाहिलं पाहिजे. आणि पुढचा मुद्दा आहे तो सार्कचा. आज पाकिस्तानचे भारतासोबत चांगले संबंध आहे, पाकिस्तानचे अफगाणिस्तानसोबत प्रॉब्लेम आहे, पाकिस्तानचे बांगलादेशसोबत प्रॉब्लेम आहे, पाकिस्तानचे 3 देशांसोबत खूप सिरियस अशा स्वरूपाला प्रॉब्लेम आहे. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्या दृष्टीनं पण सार्क डिस्टेबिलाइज आपण करावं, डिरेल करावं. शस्त्रास्त्र पुरवली आहेत, कर्ज दिलेलं आहे. त्याचबरोबर अमेरिकेला पाकिस्तान या देशाबद्दलची वाटणारी जवळीक वारंवार सिद्ध झाली आहे, समोर पुढे आली आहे. असं असताना भारताने अमेरिकेबरोबरची कार्ड कशी खेळली पाहिजे जेणेकरून अमेरिकेला आपल्या बाजूने करता येईल. ज्या वेळेला आपण अमेरिकेसंदर्भात आणि अमेरिकेच्या परराष्ट्र धोरणाच्या संदर्भात बोलतो तेव्हा आपण लक्षात घेतलं पाहिजे की अमेरिकेचं परराष्ट्र धोरण हे नेहमी 2 भागांमध्ये विभागलं जातं, ज्याला आम्ही शॉर्ट टर्म इंटरेस्ट आणि लाँग टर्म इंटरेस्ट असं म्हणतो. तर ज्या वेळेला अमेरिका शॉर्ट टर्म इंटरेस्टचा विचार करतं त्यावेळेला नेहमीच पाकिस्तान हे फोरफ्रंटला असतं. कारण अमेरिकेला काही शॉर्ट टर्म इंटरेस्ट सेंट्रल एशियामध्ये आहेत, अफगाणिस्तानमध्ये आहेत आणि त्यामुळे पाकिस्तानचा वापर हा सातत्याने त्यांना करून घ्यावा लागतो. हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा. जेव्हा ते लाँग टर्म इंटरेस्टविषयी विचार करतात तेव्हा त्यांना संपूर्ण आशिया खंडामध्ये आता भारतासारखा एक चांगला युती भागीदार हा त्यांना दिसतो, कारण त्यांना ॲक्च्युली चायनाला काउंटर करायचं आहे. म्हणून ते ज्यांनी पिवॉट टू एशियासारखे त्यांनी फार मोठे प्रोजेक्ट त्यांनी अनाऊन्स केले तर ॲम्बिशियस प्रोजेक्ट आहेत ज्यामध्ये भारताची भूमिका फार महत्त्वाची असणार आहे. पण ते करत असताना आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की अमेरिकेचं परराष्ट्र धोरण हे अत्यंत वास्तववादी, प्रोफेशनल आहे आणि ते राष्ट्रीय हितसंबंधांवरचं आधारित आहे. त्यांच्यासाठी कोणीही जवळ कोणीही दूरचा नाही. ज्या ज्या हितसंबंधांना पूरक असणारे देश आहेत त्याच बरोबर त्यांचे संबंध येतात आणि हाच प्रकार भारताचा देखील अमेरिकेच्या बाबतीमध्ये आहे. म्हणून काय अमेरिकेच्या प्रत्येक गोष्टीला आपण समर्थन दिलंय अशातलाही भाग नाहीये. मुळात मुद्दा असा आहे या सगळ्या गोष्टींमध्ये की आपण आता किती अग्रेसिव्हली ह्या सगळ्या गोष्टींना परस्यू करतो हे फार महत्त्वाची बाब आहे. आता आपण जे मुत्सद्द्याची गिरीची गोष्ट केली मगाशी, जो तुम्ही मुद्दा मांडला होता तो चर्चेला घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. त्याच्यावर हुसेनजींचं मत मला जाणून घ्यायचं आहे. बलुचिस्तान हा आपला ट्रम्प कार्ड आहे का? शैलेंद्रजी, मी अशा करता हा प्रश्न विचारतोय की पहिल्यांदा असं झालं की लाल किल्ल्यावरनं या देशाच्या प्रधानमंत्र्यांनी बलुचिस्तान हा विषय काढला आणि जेणेकरून आपण ठोसाला ठोसा असं उत्तर देऊ शकतो अशा स्वरूपाची भूमिका मांडली. परंतु आज जेव्हा हल्ला झालेला आहे त्याच्यानंतर UNचं अधिवेशन तोंडावर आहे, ब्रिक्स होत आहे, नाम चालू आहे, अशा वेळेला बलुचिस्तान आणि त्यांचा आपला असला सहानुभूतीदार याचा काय वापर करता येईल? बलुचिस्तानचा आपण अद्याप तरी त्याचा एखादा ट्रम्प कार्ड किंवा पाकिस्तानच्या अगेन्स्टमध्ये वापर होऊ शकतो अशा पद्धतीने ओपनली आपण कोणती पॉलिसी नाही आहे, जशी अमेरिकेची तैवानच्या बाबतीमध्ये आहे चीनच्या विरुद्ध वापरण्यासाठी. ज्या पद्धतीने अमेरिकन काँग्रेसनी ओपनली तैवानला आर्म सप्लाय करण्यासाठी ॲक्ट पास केला, तसं कोणत्याही पद्धतीची भारताची लाल किल्ल्यांवरती जो प्रकार झाला आणि ज्यामध्ये जो रेफरन्स बलुचिस्तानचा आला तो यासाठी होता की भारत हा ह्युमन राईट काउन्सिलचा मेंबर आहे आणि ह्युमन राईट काउन्सिलचा मेंबर या नात्याने भारताला इतर देशांमधल्या मानव अधिकारांच्या उल्लंघनाविषयी बोलता येतं. आपण त्या देशामधल्या मानव अधिकारांविषयी बोललोय, पण आजही आपल्या परराष्ट्र धोरणाचे जे आधार आहेत, जे आता दलवाई साहेबांनी सांगितलं की जे पहिल्यापासूनच चालत आलेले आहेत त्याला आपण अद्यापही क्रॉस केलेलं असं मला वाटत नाही. किंबहुना भारत अजूनही त्या मानसिकतेमध्ये नाहीये. म्हणजे आपण अफगाणिस्तानमध्ये स्ट्रॉंग रोल का प्ले नाही करत? कारण आम्हाला कुठेतरी असं वाटतं की आमच्या मिलिटरी रोलनी, स्ट्रॉंग मिलिटरी रोलनी पाकिस्तान कुठेतरी नाराज होईल.
आम्ही अजूनही जपानच्या संदर्भामध्ये किंवा नॉर्थ कोरियाच्या संदर्भात हे विषय का काढत नाही? आम्हाला कुठेतरी वाटतं की चीन नाराज होईल. हा जो एक मानसिकता आहे किंबहुना हे जे सगळे मेंटल ब्लॉक्स आहेत हे अजूनही आपल्या परराष्ट्र धोरणाला कुठेतरी गव्हर्न करत आहेत. भविष्यामध्ये कदाचित याचा कार्ड म्हणून वापर होऊ शकतो, हे नाकारता येत नाही. दॅट्स द पॉइंट. हुसेन दलवाई, अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे आता ज्या प्रकारची जगाचा आर्थिक मॅप आहे, ज्या प्रकारचा राजकीय मॅप आहे, ज्या प्रकारचा शेजारी आपल्याला लाभलेला आहे, ज्या प्रकारची ऐतिहासिक पार्श्वभूमी त्याला आहे, ज्या प्रकारच्या संधी आत्ता समोर आहेत, हे लक्षात घेता भारतीय राजकीय नेत्यांची आत्ता खऱ्या अर्थानं आंतरराष्ट्रीय राजकारणातली ही मोठी कसोटी आहे. प्रश्नच नाही. एक तर आपण लक्षात घेतलं पाहिजे की काश्मीरमध्ये अंतर्गत जे काय चाललेलं आहे ते हाताळण्यामध्ये हे सरकार पूर्णतः फेल्युअर झालेलं आहे. नको तिथे नको त्या गोष्टी केल्या गेलेल्या आहेत आणि त्यांना असं वाटलं की जे सातत्याने बोलत होते की काश्मीरला असं केलं पाहिजे, 356 अमुक केलं पाहिजे, तमुक केलं पाहिजे, आणि त्या अनुषंगानं त्यांनी तिथे पहिल्यांदा जी काही कारवाया केल्या त्याचे परिणाम म्हणून तिथले लोक आज हे झाले आणि त्याचा फायदा आज पाकिस्तान घेते हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आता एक तर तुम्हाला तिथली स्थिती ही शांततापूर्ण हाताळण्यासाठी काय प्रयत्न केले पाहिजे. अगदी फुटीरतावाद्यांशी सुद्धा बोलून त्यांना आपल्याबरोबर घेणं फार आवश्यक आहे. एक आणि दुसऱ्या बाजूला माझं हे स्पष्ट मत आहे की कुठे ना कुठेतरी पाकिस्तानला वेगळ्या तऱ्हेनं त्रासदायक ज्या गोष्टी होतील त्या आपणही केल्या पाहिजेत. उदाहरणार्थ बलुचिस्तानचा प्रश्न असेल, अफगाणिस्तानचा प्रश्न असेल. आपण काही कंपन्यांना असं सांगू शकतो का की जर भारताशी तुम्हाला व्यवहार करायचा असेल तर पाकिस्तान बरोबरचे सगळे संबंध तोडून टाका? कुणाला? जरा परदेशी आंतरराष्ट्रीय कंपन्या आहेत त्यांना, पेप्सी आहे, कोला, यांना सांगायचं जर भारतात धंदा करायचा असेल तर तुम्हाला पाकिस्तानमध्ये विकता येणार नाही. ते कोण सांगेल असं तुम्हाला वाटतं? सारखं ते बाहेरचे लोक यावेत. एका बाजूला तुम्ही म्हणता काय ते त्यावेळेला हे म्हणाले होते मोदी की प्रेमपत्र, लव्ह लेटर्स लिहितात, लव्ह लेटर चेष्टा केली होती. आज लव्ह लेटरच्या पलीकडे गेलेलं आहे. ओबामा असं ते हात हलवून सांगत होते. आज ओबामाचे पाय धरायला लागलेले आहेत. हे आपण लक्षात घेतलं. मला असं वाटतं या सगळ्या ह्याच्यात एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की असं जेव्हा संकट या देशावर येतं तेव्हा सर्व समाज आणि सर्व पक्ष एक पूर्णतः सरकारच्या बाजूने उभं राहतात. आजही उभे राहिलेले आहेत. फक्त प्रश्न असा आहे तुम्ही तो हाताळता कसा हा आहे. आणि हे हाताळण्याचं काय ते पटवर्धन म्हणतात ते अणुयुद्ध करणं आणि अमुक करणं, हा अशा रीतीनं हाताळायला गेला तर ते अंगाश येईल. त्याच्याऐवजी तिथे कसे प्रश्न निर्माण करायचे असं मला एक सांगावं उदयजी की त्यांचे लोक येतात मरण्यासाठी येतात ना, आमचे लोक का नाही जात? आपल्याकडे तर राष्ट्रवादी शाखा चालवल्या जातात. त्या शाखातल्या लोकांना ट्रेन करून का नाही तिथे पाठवत? तिथे काही निर्माण करण्याचा एलओसी ओढला का या विषयावरच्या अत्यंत महत्त्वाच्या विषयावरची अनेक अंगांनी चर्चा आपण पाहिली. आपल्या पाहुण्यांनी मांडलेली मतं आपण ऐकलीत. लष्कराला लष्कराचीच भाषा समजते आणि भारताशी समोरासमोर लढण्याची हिंमत नसलेला पाकिस्तान असे हल्ले करून छुपं युद्ध खेळतोय. पाकिस्तानला धडा शिकवलाच पाहिजे आणि तो मिलिटरीच्या माध्यमातूनच शिकवता येईल असं मत निवृत्त कर्नल अभय पटवर्धन यांनी रोखठोकपणे सांगितलं. पठाणकोट लष्करी तळावर झालेल्या हल्ल्यानंतर सरकारनं सावध व्हायला हवं होतं. हे सरकार गोंधळलेलं आहे अशी टीका हुसेन दलवाईंनी केली. या हल्ल्यामागे पाकिस्तानीची काश्मीरबाबतची असली खदखद आहे. पाकिस्तानला काश्मीर प्रश्न आंतरराष्ट्रीय स्तरावर न्यायचा आहे, आंतरराष्ट्रीय हस्तक्षेप हवा आहे, त्यामुळे ते अशा प्रकारचे डावपेच खेळत असतं असं विश्लेषण शैलेंद्र देवळाणकरांनी केलं. भारत अण्वस्त्र शस्त्र असूनही आपली शक्ती जास्त आहे. भारताला नव्हे तर पाकिस्ताननं अणुयुद्धाला घाबरायला हवं असं मत पटवर्धनांनी व्यक्त केलं. आपण पराभूत मानसिकतेतून बाहेर यायला पाहिजे असंही त्यांनी सांगितलं. तर दुसरीकडं पाकिस्तान आणि चीनच्या मैत्रीचे पदर जतीन देसाई यांनी उलगडून दाखवले. चीन आणि पाकिस्तानची मैत्री ही कुठल्या काळात टिकून राहील आणि कुठल्या काळात त्याला धोका निर्माण होईल याकडे त्यांनी लक्ष वेधलं. एकंदर एलओसी ओलांडणार का या प्रश्नाला असलेले अनेक महत्वाचे पदर या चर्चेतनं प्रेक्षको तुमच्या समोर आले. चीन पाकिस्तान या सगळ्याचा संदर्भ कसा या हल्ल्याला आहे हे देखील तुमच्या समोर आज स्पष्ट झालं. ही चर्चा एकीकडे होत असताना दुसरीकडे अतिशय हेलावणारं वातावरण प्रेक्षको महाराष्ट्रात आहे. आपल्या राज्यातले 4 जाबाज जवान या हल्ल्यात शहीद झालेत. त्यांच्या चिता आत्ता पेटलेल्या आहेत. त्या उठणाऱ्या ज्वाळांना आपण काय उत्तर देणार आहोत? त्यांच्या कुटुंबियांसमोर आपण काय जाणार आहोत? काय सांत्वन करणार आहोत त्या छोट्या बच्चांचं आणि त्यांच्या पत्नीचं? आजच्या चर्चेत सर्व अंगानं विचार करून सर्वांनी मतं मांडली. पण सर्वसामान्य माणसाची नेमकी भावना काय आहे? ही भावना नेमकेपणाने व्यक्त करणारा एका सैनिकाचा व्हिडिओ सध्या खूप व्हायरल झाला आहे. त्याला देशभरात लाखो लाईक्स येत आहेत. का मिळत आहेत ह्या लाईक्स?
या कार्यक्रमाचा शेवट करण्यापूर्वी हा व्हिडिओ मी तुम्हाला दाखवणार आहे. भारतानं काय करावं याचा निर्णय घ्यायला सरकार सक्षम आहे. विरोधी पक्ष त्यांच्याबरोबर आहेत, हुसेनभाईंनी सांगितलंय. पण लोकभावना काय आहे ही या व्हिडिओमधनं आपल्याला कळेल. या कार्यक्रमाचा शेवट त्याच व्हिडिओला. शेर है, शेर सिंहों की औलाद है, शेर किसी से डरते नहीं. जाके बता दो उन मुल्लों को, उन पाकिस्तानियों को, हम डरते नहीं अड़बम्पों से, विस्फोटक जलपोतों से, हम डरते हैं ताशकंद शिमला जैसे समझौतों से. सियार भेड़िए से डर सकती सिंहों की औलाद नहीं है. भरतवंश के इस पानी की तुमको पहचान नहीं. आइटम बम बनाकर तुम किस्मत पर फूल गए. 65, 71 और 99 के युद्धों को शायद भूल गए. याद करो तुम अब्दुल हमीद ने पेटेंट टैंक जला डाला. हिंदुस्तानी नेटो ने अमेरिकी जेट जला डाला. याद करो तुम गाजी का बेड़ा झटके में ही डुबो दिया. ढाका के झंडा नादी को दूध छटी का पिला दिया. याद करो तुम 90,000 बंदी पाक जवानों को. याद करो तुम शिमला समझौता, इंदिरा के एहसानों को. पाकिस्तान एक कान खोल कर सुन ले, अब की ये जंग छिड़ी तो नामो निशान नहीं होगा. कश्मीर तो होगा लेकिन पाकिस्तान नहीं होगा. लाल कर दिया लहू से तुमने श्रीनगर की घाटी को. किस गफलत में छेड़ रहे तुम सोई हल्दी घाटी को. जहर मजहब का पिलाकर इन कश्मीरी परवानों को. भय और लालच दिखलाकर तुम भेज रहे नादानों को. खुले प्रशिक्षण है, खुले शस्त्र है, खुली हुई शैतानी है. सारी दुनिया जान चुकी है हरकत पाकिस्तानी है. बहुत हो चुकी मक्कारी, बहुत हो चुका हस्ताक्षेप. समझा दो उनको वरना भवक उठेगा पूरा देश. देश अगर हो गया खड़ा तो त्राही त्राही मच जाएगी. पाकिस्तान के हर कोने में महाप्रलय आ जाएगी. क्या होगा अंजाम तुम्हें इसका अनुमान नहीं होगा. कश्मीर तो होगा लेकिन पाकिस्तान नहीं होगा. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.